भगवान सदाशिवांना संतुष्ट करणारी व्रते. एकदा भगवान शिवाचा दरबार म्हणजे सभा भरली होती. सभेला त्या दिवशी ब्रह्मदेव व श्रीहरी उपस्थित होते. त्यांनी सदाशिवांना प्रश्न केला. ते म्हणाले, महाराज, कृपा करून आम्हाला आपण असे सांगा की आम्ही कोणती व्रते आचरले असता आपण संतुष्ट होऊन भक्ताला भोग, ऐश्वर्य व अंतिमोक्ष देता. भगवान सदाशिव म्हणाले, श्रीहरी, माझी तशी पुष्कळ व्रते आहेत, जी केल्याने व्रत करणाऱ्याला भोग व मोक्ष प्राप्त होतो. पण त्यातल्या त्यात 10 प्रमुख आहेत आणि त्यातही शिवरात्री व्रत सर्वोत्तम आहे. त्या व्रताचे योग्य करून कोटी हत्यादी घडल्या असतील तरी त्यांचा नाश होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी लवकर उठावे, शौच, मुखमारणादी कर्मे आटोपून आनंदपूर्वक स्नानादी नित्यकर्मे आटोपावीत. शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाचे विधिवत पूजन करावे. मग भक्तिभावाने नमस्कार करावा. मग संकल्प सोडावा. हे देवादिदेवा महादेवा, मी आपणास नमस्कार करतो. हे निळकंठा, मी आपले शिवरात्रीचे व्रत करू इच्छितो. तरी हे देवेश्वरा, माझे हे व्रत तडीच जाऊ द्यावे. आपल्या कृपेने त्यात विघ्ने न येवोत. कामादी शत्रूंचा मला उपसर्ग न होवो. हे देवा, माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे. देवा, मी तुम्हाला पुन्हा नमस्कार करतो. असा संकल्प करून लागणारी सर्व पूजा सामग्री एकत्र करून गावातल्या प्रसिद्ध शिवालयात रात्री जावे. तेथे स्नान वगैरे करून शुचिर्भूत व्हावे. सोवळे असल्यास ते, नसल्यास धुतलेले वस्त्र नेसून शिवलिंगाजवळ दक्षिणेस किंवा पश्चिमेस बसून 3 आचमने टाकून मंत्र म्हणून पूजा सामग्री शुद्ध करून घ्यावी आणि पूजनाला आरंभ करावा. पूजा समंत्र करावी. बिनमंत्राची पूजा सदाशिवाला चालत नाही. पूजेच्या वेळी गीत, वाद्य, नृत्य व आनंदित वातावरण ठेवावे. पार्थिव लिंग तयार करून त्याची पूजा केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते. रात्रीच्या 4 प्रहारात 4 पार्थिव लिंगे करून त्यांची पूजा करावी. रात्रभर जागरण करावे. जागरण करीत असता शिवरात्री महात्म्य वाचावे किंवा शिवस्तोत्रे पदे म्हणावीत किंवा प्रणव लावून नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. अथवा जय जय शंभू महादेवा, जय जय गौरीनाथ देवा हे सामुदायिक भजन करावे. म्हणजे चित्त त्यात गुंतून झोप, आळस व जांभया येत नाहीत. प्रातःकाळी सूर्योदय होता होता पुनश्च स्नान, संध्या, पूजन भक्तिभावाने करावी. अशाप्रमाणे व्रत पूर्ण केल्यावर भगवंताला नमस्कार करून हात जोडून विनंती करावी. हे देवा महादेवा, तुमच्या आज्ञेने मी हे व्रत ग्रहण केले होते. ते तुझ्याच कृपेने पार पडले. आता मी ते सर्व विसर्जन करतो. हे भगवंता, माझ्यावर प्रसन्न हो. हे झाल्यावर पुष्पांजली व्हावी. दाने द्यावीत. नंतर पूजेचे विसर्जन करावे. आपल्या शक्तीप्रमाणे शिवभक्त ब्राह्मण सुवासिनींना भोजन द्यावे. विशेष करून संन्याशांना जीव घालण्याचे जास्त महत्त्व आहे. ब्राह्मण भोजन झाल्यावर ब्राह्मणाची पूजा करावी. दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. नंतर प्रार्थना करून हे व्रत पूर्ण करावे. या व्रताच्या फळाचे वर्णन करता येणे अशक्य आहे. सदाशिव म्हणतात, हे व्रत करणाऱ्यास न देता येण्यासारखे असे काहीच नाही. तो जे मागेल ते मी त्याला देईल. अनायास जरी हे व्रत घडले तरी त्याला फळप्राप्ती होते. प्रतिमास हे व्रत निष्ठेने करावे. प्रार्थना. हे सुखदायक कृपानिदान गौरी रमणा, मी तुझाच आहे. तूच माझ्या प्राणाचा प्राण आहेस. माझे चित्त तुझ्या ठिकाणी सदाच असते. देवा, मला जन्मच द्यायचा झाला तर त्या कुळात दे ज्याची तू कुलदेवता असशील व जेथे तुझे सदोदित भजन होत असेल. हराय नमहा. व्रताचे उद्यापन. अखंड 14 वर्षे हे शिवरात्री व्रत करावे. त्रयोदशीच्या दिवशी एकभुक्त राहावे. चतुर्दशीला पूर्ण दिवस उपाशी राहावे. शिवरात्रीच्या दिवशी नित्यकर्म आटोपून शिवमंदिरात जावे. भगवंताचे सांगितल्याप्रमाणे पूजन करावे. मग तेथे यत्नपूर्वक एक दिव्य मंडळ बनवावे. त्याला गौरी टिळक असे म्हणतात. त्याच्या मध्यभागी दिव्य लिंगतोभद्र मंडळाची रचना करावी किंवा मंडपाच्या आत सर्वतोभद्र मंडळ निर्माण करावे. तेथे प्राजापत्य नामक कलशाची स्थापना करावी. त्या मंगल कलशाबरोबर वस्त्र, फळ व दक्षिणा असावी. या सर्वांची स्थापना मंडळाच्या मागच्या बाजूला करावी. मंडपाच्या मध्यभागी एक सोन्याचा किंवा
नसल्यास एखादा तांब्याचा कलश ठेवावा. व्रतीने त्या कलशावर पार्वतीसहित सदाशिवाची सुवर्णमूर्ती स्थापन करावी. उजवीकडे सदाशिव व डावीकडे पार्वती असावी. रात्री त्यांची पूजा करावी. पूजेला 4 ऋतिज व एक आचार्य असावा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा करावी. प्रहाराला नवी नवी पूजा करीत जावी. अशा प्रकारे सारी रात्र जागून काढावी. प्रातःकाळी पुन्हा स्नानादी कर्मे आटोपून विधिवत यथासांग पूजा करावी. नंतर होम करावा. मग ब्राह्मण सुवासिनींना प्रेमपूर्वक जेव घालावे. दक्षिणा देऊन बोलवावे. मग ऋत्विजनांची पूजा करून त्यांना दानदक्षिणा देऊन संतुष्ट करावे. त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद संपादन करावे. तदनंतर सदाशिवाची अशी प्रार्थना करावी. देव देव महादेव शरणागत वत्सल व्रते नानेन देवेश कृपा कुरु ममोपरी मया भक्ती अनुसारेण व्रतम एतत् कृतं शिव न्यूनं संपूर्णतां यातो प्रासादात तव शंकर अज्ञानात यदि वा अज्ञानात जप पूजनादिकं मया कृतं तदस्तु कृपया सफलं तव शंकर. अशा प्रकारे प्रार्थना करावी. व्याघ्रेश्वर वर्णन. ही फार जुनी गोष्ट आहे. कोणा एका अरण्यात गुरुव्रत नावाचा एक भिल्ल जातीचा व्याध राहत होता. त्याचे कुटुंब मोठे असे. हरिणादी पशु मारून क्वचित चोरी करून तो आपले व आपल्या कुटुंबाचे पोट भरीत असे. सत्कृत्य करणे त्याच्या गावी नव्हते. असा बरेच वर्ष कार्यक्रम चालला होता. होता होता शिवरात्री जवळ आली. व्याधाला 2 दिवसापासून मृग येत काहीच हाती लागले नाही. पोटोबाला काहीच मिळाले नाही. ते रिकामेच राहिले. आता काय करावे? व्याधाला मोठे दुःख झाले. काय करावे सुचेना. आज शिवरात्री, पण व्याधाला त्याचे काय? त्याला सगळेच दिवस सारखे. घरी बसून पोट कसे भरणार? त्याने धनुष्य उचलले व रानाची वाट धरली. काहीतरी आज मिळविलेच पाहिजे. दिवसभर तो रानात फिरला, पण एकही सावज हाती लागले नाही. आज सावज हाती लागल्याशिवाय तो घरी जाणार नव्हता. लिंगपूजा. सूर्यास्त झाला होता. तो नदीच्या काठावर एका बेलाच्या झाडावर चढून बसला. पाण्याची पिशवी त्याने बरोबर घेतली. तो ज्या फांदीवर बसला होता नेमके तिच्याखाली शिवलिंग होते. रात्र वाढत चालली. हा दुःखद अंतकरणाने व भुकेने वर बसला होता. त्याच्या पायाला कळ लागली. त्याने मांडी बदलली. धक्क्याने पाणी सांडले. काही बेलाची पाने तुटली. ती सर्व खालच्या लिंगावर पडली. भगवान सदाशिवाचे स्नान व पूजनही झाले. इतक्यात पाणी पिण्यासाठी एक तहानलेली हरिणी तिथे आली व आनंदाने व्याधाने धनुष्याला बाण जोडला. तेवढ्याशाने ती दचकली व तिने मान उंचावून झाडाकडे पाहिले. भयाने तिचे पाय जमिनीला खिळले. ती व्याकुळ होऊन म्हणाली, व्याधा, तू काय करणार आहेस? व्याध म्हणाला, आज 2 दिवस झाले मी व माझी बायका मुली भुकेने तडफडत आहेत. तुला मारून आम्ही आज खाणार आहोत. हे व्याधाचे भाषण ऐकून मृगीचे सर्व अंग थरथरले आणि त्यावर बोटबोट काटे आले. ती म्हणाली, व्याधा, किती रे मी बाकीवान. मला मारून तुम्ही सुखी व तृप्त होणार. कधीतरी हा देह पडणारच आणि वाया जाणार. त्यापेक्षा आजचा हा सुदिन व हा क्षण सुवर्ण मोलाचा आहे. केवढी मोठी मोलाची संधी तुम्हाला देत आहेस. व्याधा, हे तुझे उपकार मी कोणते जन्मी फेडणार. पण माझी लेकरं घरी आहेत. मी त्यांना माझ्या बहिणीकडे किंवा त्यांच्या भावाच्या स्वाधीन करून येते. व्याधा, माझ्यावर विश्वास ठेव. मी खोटे बोलणार नाही. सत्यावरच पृथ्वी टिकून आहे. सत्यानेच समुद्र मर्यादित राहतो. सत्यानेच निर्झर प्रवाहित होतात. सत्यातच सर्व सामावले आहे. मी जाऊ मग? नको, व्याध म्हणाला. मृगी म्हणाली, व्याधा, ऐक, मी शपथ घेऊन सांगते. मी भेटून परत येते. ब्राह्मणाला वेद विकल्याने, संध्या न केल्याने जे पाप लागते, पती आज्ञा न मानण्याचे बायकांना जे पाप लागते, ते पाप शपथ मोडल्यास मला लागो. कृतज्ञास, भगवान शंकरापासून विमुख होणाऱ्यास, मित्रद्रोह करणाऱ्यास, विश्वासघातक्यास, धर्मभ्रष्टास, छळ व कपट्यास जे पाप लागते ते मला लागो. जर मी परत न आले तर? असे बोलून व अनेक शपथा घेऊन ती स्तब्ध झाली. व्याधाने तिच्यावर विश्वास ठेवला. म्हणाला, ठीक आहे, तू जा. मृगी आनंदाने पाणी पिली. चोखरी उड्या मारीत ती आपल्या शावकांना भेटण्यास घराकडे पळत गेली. रात्रीचा 2रा प्रहर आरंभला. तोच पहिलीची बहीण दुसरी मृगी पाणी पिण्यास आली. तिला पाहताच व्याधाने धनुष्याला बाण लावला. त्या गडबडीत पाणी सांडले आणि काही बेलाचे पाणीही तुटून खाली नेमकी शिवलिंगावर पडली. अशा प्रकारे भगवान शंभूची नकळत दुसऱ्यांदा पूजा झाली.
मृगी व्याधाला म्हणाली, हे तू काय करीत आहेस? व्याध म्हणाला, मी व माझी बायका मुले 2 दिवसापासून उपाशी आहेत. तुला मारून आम्ही आमची भूक मिटविणार आहोत. मृगी म्हणाली, उत्तम, माझ्या देहाचे सार्थक झाले. पण घरी माझी लहान लहान मुले आहेत. त्यांना घरदाण्याच्या स्वाधीन करून लवकरच मी परत येते. व्याध म्हणाला, छे, तुझ्या बोलण्यावर माझा मुळीच विश्वास नाही. मी तुला मारणार म्हणजे मारणारच. मृगी म्हणाली, व्याधा, विष्णूची शपथ माझे ऐक. मी परत न आले तर माझे सर्व पुण्य तुला लागेल. जो आपले दिलेले वचन मोडतो त्याचे पुण्य नष्ट होते. व्याधीश्वरा, जो स्त्रीला सोडून दुसरीच्या नादी लागतो, जो स्वधर्माचा त्याग करून परधर्म स्वीकारतो, विष्णुभक्त असून शिवाची निंदा करतो, जो आईवडिलांचे श्राद्ध करीत नाहीत, या लोकांना जे पाप लागेल असे ते सर्व मला लागो, जर मी परत आले नाही तर. व्याध म्हणाला, जा. मृगी पाणी प्याली व चौकड्या उड्या मारीत घरी गेली. इतक्यात रात्रीचा 2रा प्रहर संपला. 3रा आरंभला. व्याधीची झोप उडाली. त्या दोघी हरणीपैकी एकीचाही परत येण्याचा पत्ता नव्हता. इतक्यात एक हरीण पाणी पिण्यासाठी आला. व्याधाला फार आनंद झाला. त्याने पुन्हा शहर संधान केले. या गडबडीत पुन्हा पाणी सांडले व पुन्हा बेलाची पाने तुटून शिवलिंगावर पडली. ही 3ऱ्यांदा शिवपूजा झाली. झाडावरच्या गडबडीने हरणाने वर पाहिले तो त्याला व्याध दिसला. हातामध्ये मारण्यासाठी सज्ज असलेला तीर कामठा दिसला. मृग म्हणाला, हे तू काय आरंभले आहेस? व्याध म्हणाला, काही नाही, माझी भूक शांतविण्याचा धंदा. व्याधा, हरीण म्हणाला, तुझ्या तोंडात साखर पडो. तुझ्या दर्शनाने मी पवित्र झालो आहे. माझ्या लठ्ठपणाचा आज लाभच झाला. ज्याचे शरीर परोपकारासाठी वेचले जाते तो धन्य आहे. सामर्थ्य असून जो परोपकार करत नाही तो नरकात जातो. साधू पुरुषांनी म्हटलेच आहे, यहा सामर्थ्ययुक्त हा नरहा परोपकाराम वै नचकोती तस्य सामर्थ्य व्यर्थ भवेत परत्र सहा नरकम रजेत. व्याधा, तो हरीण म्हणाला, मला एक वार घरी जाऊन येऊ दे, म्हणजे मी मुलांना त्यांच्या आईच्या स्वाधीन करतो आणि धीराचे 2 शब्द सांगून परत येतो. व्याध म्हणाला, हरिणा, आतापर्यंत जे जे ते आहे ते सर्व तुझ्यासारखे बोलून गेले. अद्याप पावतो त्यांच्यापैकी एकही परतलेला नाही. हरिणा, तू या वेळी आपदग्रस्तच आहेस. तेव्हा खोटे खोटे सांगून तोही निसटशील. मग माझा कुटुंब परिवार जगणारच कसा? हरीण म्हणाला, व्याधेश्वरा ऐक, मी कधीही खोटे बोलण्याचे पातक केलेले नाही. अरे सत्यावरच हे सारे चराचर ब्रह्मांड टेकलेले आहे. ज्याची वाणी खोटी नरक लागे त्याचे पाठी. माझी प्रतिज्ञा ऐक. व्याधा, सायंकाळी मैथून करणारा, शिवरात्री जेवणारा, खोटी साक्ष देणारा, ठेवीला गडप करणारा, संध्या न करणारा ब्राह्मण यांना जे पाप लागते ते सर्व मी परत न आल्यास मला लागो. व्याध म्हणाला, हरिणा, जा आणि लवकर परत ये. पाणी पिऊन तो घरी आला. घरी सर्व भेटले. परस्पराशी हितगुज केले. बालकाला 2 धीराचे शब्द सांगून ते जाण्यास होता वेळ झाले. पहिली हरिणी म्हणाली, धनी, तुम्ही मुलाबाळांना सांभाळा. पहिल्यांदा मीच प्रतिज्ञा केलेली आहे, मीच जाते. यावर छोटी म्हणाली, जिजी, मला जाऊ दे. तुम्ही दोघे सुखात राहा. बालकांचे रक्षण करा. हरीण म्हणाला, मुलाबाळांना सांभाळणे स्त्रियांना सुलभ आहे. तेव्हा तुम्ही दोघीजणी राहा आणि मला जाऊ द्या. त्या दोघी हरणींना हा त्याचा विचार आवडला नाही. त्या म्हणाल्या, मालक, पतीशिवाय स्त्रीचे जीवन व्यर्थ आहे. पतीचे छत्र हे स्त्रीचे सौभाग्य आहे. तेव्हा त्यांनी शेजारच्या बाळाकडे पाहण्यास सांगून ते निघाले. आईवडिलांना जाताना पाहून मुलीही पाठोपाठ गेली. या सगळ्यांना एकत्र आलेले पाहून व्याधाला फार आनंद झाला. त्या गडबडीत 4थ्या वेळेस 4थ्या प्रहारात पुन्हा पाणी सांडले. पुन्हा बिल्वदळे शिवलिंगावर पडली. अशा रीतीने त्या व्याधाचा उपास, जागरण 4ही प्रहरात 4 वेळा पूजाही झाली. त्याच वेळी त्याचे सर्व पाप भस्म झाले. त्याच वेळेस हरीण आपल्या दोन्ही बायकासह व्याधाला म्हणाला, हे व्याध शिरोमणे, कृपा करून आमच्या शरीराचे लवकर सार्थक करा. तेव्हा त्यांचे असे भाषण ऐकून व्याधाला परम विस्मय झाला. शिवपूजनाने त्याची पापी बुद्धी शुद्ध झाली होती व उत्तम ज्ञान त्याला स्फुरले होते. तो विचार करू लागला, ही हरणे पशु असूनही आपले शरीर परोपकारार्थ वेचण्यास तयार आहेत आणि मी मनुष्य जन्माला आलो असूनही पापाने पोट जाळीत आहे. धिक्कार, धिक्कार, माझा धिक्कार असो. तो पश्चाताप दग्ध झाला. त्याला उपरती झाली. त्याने धनुष्यबाण टाकला. म्हणाला, मृगोत्तमा, तुझी धन्य आहे. मला क्षमा कर आणि आनंदाने आपल्या भार्या पुत्रासह घरी जा. भगवान पशुपती तुमचे रक्षण करो. इतक्यात उमाकांत प्रगट झाले. म्हणाले, व्याधा,
मी तुझ्यावर प्रसन्न आहे, वर माग. व्याधाने भगवंताकडे पाहिले. तो जीवनमुक्त झाला. मला सर्व काही मिळाले देवा, अशी म्हणून त्याने सदाशिवांच्या चरणी लोळण घेतली. हा त्याचा परमभाव पाहून सदाशिव मनातल्या मनात खूप आनंदले. त्याला उठविले, त्याचे नाव गुह ठेवले आणि वरही दिले. शंकर म्हणाले, व्याधा ऐक, आजपासून तू शृंगवेरपूरला जा आणि दिव्य भोगांचा उपभोग घे. तुझा वंश खंडित न होता वाढेल. देव देखील तुझी प्रशंसा करतील. माझ्या भक्तावर प्रेम करणारे भगवान श्रीराम एक दिवस निश्चित तुझ्या घरी येतील व तुझ्याशी मैत्री करतील. तू मन लावून माझी सेवा करशील व अंतिम मोक्षाला प्राप्त होशील. याच वेळेस त्या सगळ्या हरणाने भगवंताचे दर्शन घेतले व भक्तिपूर्वक नमस्कार केला व मृगयोनीतून मुक्त झाले. शापमुक्त होऊन दिव्य विमानात बसून शिवलोकाला गेले. तेव्हापासून त्या आबू पर्वतावर भगवान व्याधेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. शिवरात्री व्रताची अशी सुंदर फळे मिळतात. मुक्ती 4 प्रकारची आहे: स्वरूपता, सलोकता, समीपता व सायुज्यता. या शिवरात्री व्रताने 4ही मुक्ती सुलभतेने प्राप्त होतात. ज्ञानी, अविनाशी, साक्षी, ज्ञानगम्य आणि द्वैतरहित असा सदाशिव एकच आहे. मोक्ष, धर्म, अर्थ व काम यांचाही वर देणारा तोच सदाशिव आहे. कैवल्य नामक 5वी ही एक मुक्ती आहे, पण ती दुष्प्राप्य आहे. त्याची लक्षणे सांगतो ते ऐका. शिवशंभूनीची सृष्टी उत्पन्न केली आहे, तोच तिचा पालन करता आहे व तिचा संहार करताही तोच शंभूदेव आहे. शिव हा सर्वव्यापी आहे. वेदाने शिवाची 2 रूपे सांगितली आहेत, सकल व निष्फल. शिवतत्व सत्य, ज्ञान, आनंद असे सच्चिदानंद स्वरूप आहे. निर्गुण, उपाधिरहित, अविनाशी, शुद्ध व निरंजन आहे. ते न लाल, न पिवळे, न पांढरे, न निळे, न सूक्ष्म, न स्थूल, न लठ्ठ, न बारीक. तेथून मनासह वाणी त्याला प्राप्त करून न घेता परत येते. तोच परब्रह्म परमेश्वर सदाशिव नावाने प्रसिद्ध आहे. आकाशाप्रमाणे तो सर्वव्यापी आहे. तो मायातीत, द्वंद्वरहित, मत्सरता शून्य आहे. शिवज्ञान समजले की उपासकाला शिवाची प्राप्ती अत्यंत सुलभतेने होते. ज्ञानप्राप्ती करून घेणे सहज नसते, ते काम कठीण आहे. त्यापेक्षा भगवंताचे भजन करणे अत्यंत सहज व सरळ आहे. मोठमोठे संत, साधू, महात्मे या भजनानेच प्रभू सान्निध्यात जाते झालेत. सदाशिव भजनाचा मोठा भक्त आहे. तो भजनाधीन आहे. भक्तीनेच तो वश होतो. भक्तीला ज्ञानाची जननी म्हटले आहे. तो साधू संतांच्या संगतीनेच प्राप्त होते व वाढते. भक्तीचे 2 प्रकार आहेत, सगुण भक्ती व निर्गुण भक्ती. पुन्हा वेगळेपणे तिचे नैष्टिक व अनैष्टिक असे 2 भेद मानले आहेत. विहित, अविहित असेही 2 भेद विद्वान मानतात. याचे श्रवण, कीर्तनादी 9 भेद समजले जातात. ती नवविधा भक्ती सदाशिव ज्ञान आणि भक्ती एकच मानतात, त्यात भेद करीत नाहीत. सदाशिवाची भक्ती करणारास ज्ञान तेव्हाच प्राप्त होते. अशा प्रकारे हा शिवरात्री व्रताचा महिमा आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.